त्यावेळेस पाचव्या चेंडूवर करारा प्रहार केला गेलाय या गोलंदाजावर. फलंदाजाचा मात्र खेळ सोडला गेला. चुके मात्र एक धाव देऊन जाईल. धावसंख्या पोहोचलेली 17 आकड्यावर. 7 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या तब्बल पोहोचलेली 17 आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ झाला. सुदाम नावाच्या गोलंदाजावर मात्र हल्ला केला गेला होता विकीने. त्या विकीला मात्र फसवलं होतं कुठेतरी शेवटच्या चेंडूवर. तो नक्कीच जेल मात्र सोडला गेलाय. दुसऱ्या षटकात किशोर सज्ज झाला गेलाय. गोलंदाजी मार्कवर करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र नक्कीच बीट केले गेले. पहिल्या चेंडूला गेला. समजा करावं लागेल या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जवळ धावा आल्या गेल्या 17. दुसरा चेंडू आपल्याला किशोर सज्ज झाला गेला. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून धावसंख्या पोहोचली गेली 19 आकड्यावर. विकीचा मात्र झेल सोडला गेला. शेवटच्या चेंडूवर झेल किती महागडा ठरेल ही येणारी वेळ ठरवेल. हा येणारा काळ मात्र दर्शवून देईल. हा मात्र 19 पोहोचला गेले धाव फलकावर. तिसरा चेंडू आपल्याला किशोर सज्ज झाला गेलाय. तर मात्र थोडीशी धावसंख्या पोहोचली गेली 20 आकड्यावर. विकीचा जर विचार केला गेला तर एक हुकमी एका प्रति किल्लेवने संघाचा सातत्याने आपल्या संघाला मात्र संकटातून बाहेर काढले गेले. पुन्हा एकदा संघर्षाची लढाई करतो. फलंदाजाचा मात्र झेल सोडला. जखमेवर मीठ तोडण्यासारखा चित्र मात्र दर्शवून दिले गेले मैदानाच्या आतमध्ये विकीच्या माध्यमातून. का सोडलाय माझा झेल यावेळेस धावसंख्या मात्र तब्बल पोहोचली जवळ 36 आकड्यावर. 26 षटकातील जवळ 3 चेंडूचा खेळ झाला गेला. 4 चेंडूचा खेळ झाला गेला. अजून सुद्धा 2 चेंडू शेष असतील. थोडासा तिथं चांगलं षटक हाताळले गेले आतापर्यंत. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर 2 षटकार ठोकले होते विकी नावाच्या फलंदाजाने. या षटकात कुठेतरी एक बी जीत आला गेला 4 धावेचा. 5वा चेंडू हाताळण्याकरिता किशोर सज्ज झाला गेलाय. दोन धावेने धावसंख्या पोहोचली गेली 28 आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू याला अजून सुद्धा बाकी असेल. चांगला समाचार घेतला गेला या सुद्धा गोलंदाजाचा या फलंदाजाने. निर्णायक सामन्यामध्ये काय फलंदाजी होते या फलंदाजीच्या माध्यमातून. या अगोदरच्या मॅच मध्ये वेदांतने मात्र वैयक्तिक 24 धावेची खेळी केली गेली होती. टर्निंग पॉइंट ठरली होती ती खेळी. या मॅच मध्ये विकी मात्र टर्निंग पॉइंटची खेळी करतोय. तिसरा षटक हाताळण्याकरिता स्वतः तन्मय सज्ज झाला गेलाय. पोहोचण्याचा प्रयत्न होता. 3 शतरक्षकांच्या मध्ये मात्र चेंडू विस्तावला गेलाय. चेंडूवर मात्र सहजरित्या 2 धावा कन्व्हर्ट झाल्या गेल्यात. चेंडू पेस करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा लोअर फुलटून चेंडू हाताळला गेलाय. चेंडूवर मात्र कुठेतरी फटका फसला गेला होता. पण शतरक्षकापासून थोडासा दुर्बल राहिला गेलाय. चेंडूवर 2 धावा आल्या गेल्या. धावसंख्या पोहोचली की 34 आकड्यावर. काय रंगलाय मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये.
चुकीची प्रतिक्रिया संघाचा विचार केला गेला तर नक्कीच प्रेक्षक मात्र सपोर्टर्स वाढले गेले त्या संघाकरिता तन्मय सज्ज झाला गेलाय माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण झाले. एकच धाव मिळाले चेंडूवर. धावसंख्या 35 आकड्यावर पोहोचली गेली. चांगली फटकेबाजी आतापर्यंत प्रत्येक किल्लेबाज संघाकडनं बघायला भेटते आपल्याला. पुढचा चेंडू एन्जॉय केला जातो त्यांच्या माध्यमातून. वन टप्प्या खेरीज सीमा पार 4 धावा. चार धावने तब्बल धाव फलक पोहोचले गेले जवळ मैदानाच्या आतमध्ये झाली या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. पण जाऊन विकीचा झेल सोडल्यानंतर 3 चौकार 1 षटकार ठोकलाय. पेस्ट केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मात्र बीट केलाय. विचार केला गेला तर 4 षटकार आले गेले त्याच्या बॅट मधून. नक्कीच जवळजवळ चौकारांचा विचार केला गेला तर 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले गेले. त्यावेळेस दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील एक धाव तर पूर्ण झाले गेले. नक्कीच विकीला मात्र स्ट्राईकवर आणल्या गेलं. डेंजर ठरेल का गोलंदाजाकरिता की गोलंदाज किशोर हवी ठरेल फलंदाजावर. कारण आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाच्या या फलंदाजाने मात्र चांगला समाचार घेतला गेलाय. तिसरा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज झाला गेलाय किशोर आपल्या गोलंदाजी मार्कवर. आकड्यावर आणि विचार केला गेला विकीचा तर या फायनल मॅच मध्ये मात्र 50 धावेची खेळी केली. फलंदाजी केली गेले. फायनल मॅच मध्ये मात्र विकीचे बॅट पलटले गेले. सातत्याने आग असतो मैदानाच्या आतमध्ये. विकी नावाचं वादळ भोगायला सुरुवात झाली. रोहिदास कडून मात्र पारितोषिक लागले गेले. या खेळीकरिता 200 रुपयाचं पारितोषिक आले गेले. त्याचा काका बघायला भेटेल. आज काकाचा मात्र फेस पाडला गेला. 100 रुपयाचं पारितोषिक आले गेले. त्यानंतर राजेश जाधव कडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आले गेले. तब्बल 400 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे पोहोचले गेले. या 50 धावेकरिता काय कमालीची फलंदाजी या फायनल मॅच मध्ये. हैदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो. चांगली
फलंदाजी करून मात्र बाद झाला गेलाय मिस्टर विकी. त्यानंतर बघायला भेटायला या संघाचा संघ मालक प्रतीक बळबीत पोहोचला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात मात्र काय झाली या प्रतीक 11 संघाकरिता. षटकातील पुढचा चेंडू असेल विकेट करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न केला, आता मात्र धावांच्या गतीनं ब्रेक लावला जाईल का. विकीचा झेल जर कधीच टिपला असत नक्कीच तेवढा धावा मात्र स्कोरबोर्ड बघायला भेटला नसत्या. विकीने मात्र आज उचली गेली मैदानाच्या आतमध्ये. जर विकीचा झेल झाला असत नक्कीच कुठेतरी 40+ धावा बघायला भेटल्या असत्या आपल्याला. त्यानंतर विकीचा झेल सोडला. विकीने मात्र फलंदाजी काय केली कमालीची. विकी बाद झाल्यानंतर कुठेतरी 4था षटक 8 धावेचा हाताळला गेला. तर विचार केला गेला तर पहिल्या षटकात 17 धावा आल्या गेल्या, दुसऱ्या षटकात जवळजवळ 15 धावा आल्या गेल्या, तिसरं षटक हाताळलं तन्मय त्या गोलंदाजीने, त्या षटकामध्ये 19 धावा आल्या गेल्या, 4थं षटक हाताळलं गेलं किशोरने. त्या षटकामध्ये कुठेतरी नक्कीच एक मोलाचा हिरा टिकला गेला आणि 8 धावा खर्च केल्या गेल्या. 5वं षटक हाताळण्याकरिता कुठला गोलंदाज बघायला भेटेल आपल्याला गोलंदाजी मार्कवर. नक्कीच सुदाम सज्ज होताना बघायला भेटेल कारण ह्याला एक षटक हाताळण्याकरिता इथनं सुद्धा कमबॅक करू शकतो एटीआर संघ. 59 आकड्यावर स्थिरावली गेले. बॅक 2 चेंडू निर्धार हाताळले गेले. 5व्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरिता सुदाम सज्ज झाला गेला. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटक हाताळलं 17 धावा खर्च केल्या गेल्या. नक्कीच काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये बघतानी बघता गडी बाद झाला गेलाय. रणाच्या स्वरूपात मात्र मैदानाला परतीचा प्रवास करावा लागेल. धावसंख्या 60 आकड्यावर पोहोचले गेले. नक्कीच दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या माध्यमातून. गडी बाद झाला गेलाय. रतीलाल पोहोचला गेला मैदानाच्या आतमध्ये. काल सुरेख फलंदाजी केली गेली होती या फलंदाजाने. निकने बसलेलं सस्ता हार्दिक पांड्या पोहोचला गेला मैदानाच्या आतमध्ये. बरोबर आला गेला चेंडू. चेंडूवर एक धाव कन्वर्ट होताना बघायला भेटेल. पोहोचली गेली जबरदस्त 61 आकड्यावर. धावांच्या गतीला मात्र ब्रेक लावला गेला या षटकामध्ये. विकी कुठेतरी बाद झाला गेला. त्यानंतर धावांच्या गतीला मात्र रोख लावला गेलाय. चेंडू फेलला रतीलाला गेला स्ट्रायकर झोनला. खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डायबी सोडून जाणार चेंडू मात्र दर्शवला दिलाय. पंचांच्या माध्यमातून 62 आकड्यावर पोहोचेल. षटकातील अजून सुद्धा जवळ बघायला गेलं तर 4 चेंडूने शेष होती. चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू हाताळून झाले. धावसंख्या मात्र खर्च केले फक्त 2. एक गडी सुद्धा बाद झालाय. फक्त चेंडू हाताळण्याकरिता सुद्धा मात्र सज्ज झाला गेलाय गोलंदाजी मार्कवर. वर्ण चेंडूला घालले गेले. झोनमध्ये चेंडू मध्ये ट्रॅव्हल झाला गेला. 2 धावांनी भर होईल. 2 धावांनी धावसंख्या पोहोचली 64 आकड्यावर. षटकातील 5वा चेंडू हाताळण्याकरिता सुद्धा मात्र सज्ज झाला गेला. चांगलं कमबॅक केलं आतापर्यंत. नक्कीच विकी बाद झाल्यानंतर चांगलं कमबॅक केले गेले गोलंदाजाने. त्यावेळेस पुढचा चेंडू असेल प्रयत्न होता. डावी सुरू जाणारा पंचांचा इशारा आला गेला. स्पेस 65 आकड्यावर पोचली गेले. नक्कीच जर रतिलालचा विचार केला गेला तर सस्ता हार्दिक पांड्या जवळजवळ 20 करोडची बोली लागली गेली या खेळाडूला. डायरेक्ट हिट झाला तर चुकी झाली आहे. त्यांना मात्र चेंडूला हाताळता आलं नाही आहे. आणि त्या स्पीडवर मात्र प्रतीक होता. त्यानंतर बघायला भेटला. नक्कीच देशाचा वेग मात्र घेता आला नाही. थोडासा प्रेशरमध्ये बघायला भेटले. खालावले गेले. सोबतपणे अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील सुदामने मात्र काही कमालीची गोलंदाजी केली गेली या षटकामध्ये. निर्णायक षटक ठरेल का. काय सुरेख झेल टिपला गेलाय. अगोदर नमस्कार करत झाला गेला चेंडूला. चेंडू मात्र जाऊन विचारला हातामध्ये.
आपल्याला बघायला भेटायला जवळजवळ 66 आकडा पोहोचले गेले. दादा वाला गेला गोलंदाजी मार्कवर यावेळेस काय गेले निर्धाव चेंडूचे सांगता झाले. जवळ 20 करोडचा हा खेळाडू त्याला मात्र पहिला चेंडू निर्धाव वाचायला गेला. पुढचा चेंडू असेल पुढे बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव गडी बाद झाला गेला संतींच्या रूपाने. जर विकी बाद झाला असं तर नक्कीच कुठेतरी 50 पण धावा नसत्या. विचार केला गेला तर विकीतच स्वतःच्या 51 धावा बघायला भेटलेल्या धाव फलकेवर त्यांनी काही जबरदस्त फलंदाजी केली आपल्या संघाकरिता या निर्णायक सामन्यामध्ये. मेगा फायनल सामना गेला प्रेक्षकांची मन मात्र जिंकली गेले. सस्ता सस्ते में गया लगता है. अरे सस्ते में फिरली गेले 66 या आकड्यावर. न्यू बॅटर पोचला गेला मिस्टर समीर फलंदाजी मार्कवर. ए शम्याला 1 मारला 100. गोलंदाजी मार्कवर तो लगता है ना न्यू टोन न्यू म्यूजिक न्यू डांस अदवटेडवा नाचूगा. ऑनलाईन पेमेंट होईल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला गेला 2 धाबेकरिता. बऱ्याच वेळेला पुढे सरकले गेले 68 आकड्यावर. चांगला धावांच्या गतीनं मात्र ब्रेक लावला गेलाय. नक्कीच 5व्या षटकात 4थ्या षटकाचा विचार केला तर विकी मात्र बाद झाला गेला. 8 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. त्यानंतर 5व्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या. 4व्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. चांगलं षटक हाताळले गेले. 5 चेंडू हाताळला गेला. 5 चेंडू हाताळले गेले. 2 गडी बाद केले गेले. त्यानंतर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. अंतिम जोडे षटकातील चेंडू हाताळला गेला. तेवढा टेकणा फटका सजवला गेला. चांगलं शस्त्रक्षण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न गडी बाद होताना बघायला 6 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या बघायला भेटत 69 या आकड्यावर. 6 षटकांनी 70 धावेची गरज असेल. चांगलं कमबॅक केलं गेल्या 3 षटकामध्ये.
गोलंदाजी मार्कवर नो डाऊट विकेट सज्ज झाला गेला. तरी काही कमालीची गोलंदाजी केली गेली या निर्णायक सामन्यामध्ये. पहिला चेंडू हाताळण्याकरिता सज्ज झाला गेलाय. जागा बरोबर खेळण्याचा प्रयत्न 3 षटकांच्या मध्ये मात्र फलंदाज सापडला गेलाय. पहिला गडी दारच केला गेलाय. अडथळा लागली गेला केटीआर संघाला. मात्र पारितोषिक काढले गेले. कॅश झाले. त्यानंतर मध्ये मात्र फलंदाज सापडला गेलाय. कन्फर्मचं बोट भिडले गेले आकाशाला. पहिला गडी बाद झाला गेलाय. गोल्डन डकचा शिकार झाला हिरा. चेंडू फटका फसला होता. रनाचा स्वरूपात गडी बाद होताना पहिला सुद्धा गोल्डन डकचा शिकार झाला गेला. काय केला गेला तर पहिल्या चेंडूवर गडी बाद. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. काय कमालीची गोलंदाजी झाली या विकेटच्या माध्यमातून. नक्कीच हिरा ठरला गेला. हिरो ठरला गेला या मॅचचा. मिस्टर विकी जबरदस्त विचार केला गेला तर काय व्हायचं. अरे बॉल बघा ना तुम्ही. क्रिकेट काय खेळायचं तुम्हाला समजत नाही. तुम्ही अनुभव नाही तुम्हाला. तुम्ही फक्त गलीत खेळता तेवढंच माहिती तुम्हाला. सामन्यात ना तुम्हाला जो अनुभव तुझ्या नाही. जवळच उभा आहे तो तूच सांगून ठेव त्याला. कॅच घेतला तर 100. कशी खेळायची आता. संदीप गोलंदाज सज्ज झाला गेलाय. प्रतीक काय दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. दीपक सारख्या फलंदाजाला आतापर्यंत बांधून ठेवले गेले. तर मात्र संकट आली गेले केटीआर या संघावर या अंतिम सामन्यामध्ये. पहिला चेंडू तर निर्धाव हाताळला गेलाय. दुसरा चेंडू हाताळण्याकरिता प्रतीक मात्र सज्ज झाला गेलाय. चेंडू पेस केला गेला. चेंडू हाताळला गेलाय. दुसरा चेंडू निर्धावाला गेलाय. एक बॉल फास्ट एक बॉल लूज टाकायला 70 धावेचे टार्गेट दिले गेले. आणि बघायला गेलं तर केटीआर संघाने फक्त आणि फक्त एक धाव लावली गेले. तिसरा चेंडू षटकातील करण्याचा प्रयत्न आहे तिकडे. नक्कीच थोडासा दुर्बल राहायला गेला. एकदा पूर्ण झाले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नक्कीच दीपकचा विचार केला गेला तर सातत्याने मात्र ट्रॅक खाली सरकते. सात्याचा जोर नेऊन द्या त्याला. म्हणजे ट्रॅक तरी टाईट करून घेईल. धावसंख्या बऱ्याच वेळामध्ये पुढे सरकली गेली. तिन्ही आकड्यावर. नक्कीच आंबाडीचा वाक असेल तरी नेऊन द्या. त्यावेळी पुढच्या चेंडूच्या षटकातील 4था चेंडू प्रतीक सज्ज झाला गेला गोलंदाजी मार्कवर. त्यावेळी थोडासा शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. सक्सेसफुल ठरला गेला. फलंदाज सफल झाल्यानंतर नक्कीच वाईट मात्र देता येणार नाही. परफेक्ट डिसिजन मात्र पंचांच्या माध्यमातून येताना बघायला भेटतंय. नक्कीच फलंदाज थोडा जरी सफल झाला चेंडू मात्र वाईट देता येणार नाहीये. हाय व्होल्टेज मुकाबला रंगला गेलाय. बॅक टू बॅक मात्र 3 चेंडू निर्धाव हाताळले गेले. नक्कीच तिसऱ्या चेंडूवर कुठेतरी 2 धावा आल्या गेल्या. 5वा चेंडू हाताळण्याकरिता प्रतीक सज्ज झाला गेलाय. एकदम कंजूसगिरी केली जाते गोलंदाजीमध्ये. डगलेसचा दर्जेदार फटका सजवला कोणत्या क्षेत्रामध्ये. चेंडू सज्ज झाला गेलाय. सुद्धा 2 धावा पूर्ण होते. गेले 5 आकड्यावर. अजून सुद्धा जवळ विचार केला गेला तर 25 चेंडू मध्ये काय करायचं असते आपल्याला. आणि 65 धावा बॅटिंग करायची असते पॉवर प्ले मध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू त्या षटकातील. त्यावेळेस पुन्हा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गडी बाद होईल. विचार न करता मात्र खेळपट्टी सोडली गेली आणि वेस्टर्नच्या रूपाने मात्र गडी बाद होईल. मात्र पोचला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. तर रसिक जाधव गोलंदाजी मार्कवर ज्याने ह्या लीगचं मात्र शोभा वाढवली गेले. मिस्टर प्रणव सज्ज झाला गेलाय. अवघ्या 13 वर्षाचा पोरगा नक्कीच काय सुरेख कमालीची गोलंदाजी करतोय. हे मात्र
पहिल्याच चेंडूवर दर्शवून दिले. सुरेख टप्पा हेरतोय. अचूक टप्प्यावर मात्र प्रत्येक चेंडू हाताळतोय. सातत्याने या चौथ्या दिवसात बघायला गेले तर असा एकही गोलंदाज नाहीये जो ह्या गोलंदाजाची बरोबरी करेल. जवळ प्रत्येक नक्कीच जर विचार केला गेला तर सुपर गोलंदाजी केल्या या टुर्नामेंटमध्ये अव्वल दर्जाचे गोलंदाज ठरला गेलाय. जवळ या गोलंदाजाच्या नावावर जवळ 17 विकेट आपल्याला बघायला भेटतील. नक्कीच जर विचार केला गेला तर नक्कीच 99% तर नाही सांगू शकत पण 75% तर सांगू शकतो की उत्कृष्ट गोलंदाजचा पुरस्कार या गोलंदाजाला नक्कीच मिळायला पाहिजे. नक्कीच दुर्वार नाही येतो. त्यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धार हाताळले गेले. तिसरा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज झाला गेलाय. त्यावेळेस थोडीशी मात्र दिशा भरकटला गेलाय. धावसंख्या बघायला भेटेल फक्त आणि फक्त 6 आकड्यावर पोहोचले गेले. पुढे गोलंदाजी झाली गेल्या प्रत्येक केल्यामुळे संघाकडनं पुनर्चा विचार केला गेला तर अवघा 13 वर्षाचा खेळाडू मात्र काय सुपर गोलंदाजी करतोय. त्यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अतुलकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला गेला. नक्कीच राहुल बघायला भेटला. थोडंसं फंबल झाला गेला परंतु एकच धाव नकार दिला गेला रसिक जाधव याने. की चांगली फटकेबाजी करावी लागेल. भेगीट करावी लागतील. जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 2-2, 3-3 षटकार तरी ठोकावे लागतील तरच सामना आपल्या बाजूने झुकेल. या षटकातील जवळ 3 चेंडू झाले. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या. चौथा चेंडू हाताळण्याकडे देता प्रणव मात्र सज्ज झाला गेलाय. त्यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फटका सजवला गेलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडू मात्र स्टॉप झाला गेलाय आणि या चेंडूवर मात्र बघायला भेटेल जर चेंडू जर यष्टांना आदरला तर नक्कीच गडी बाद झाला असता. या चेंडूवर 2 धाव पूर्ण झाल्या गेल्यात. 2 धावांनी धावसंख्या 8 या 9 याकडे पोहोचली गेले. आत्मा चेंडू हाताळण्याकरिता प्रणव सज्ज झाला गेलाय. त्यामुळे फटका फसलाय. 18वा गडी होईल का बाद परंतु नक्कीच 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र चेंडू विसावला गेलाय. विचार केला गेला तर एकच धाव मिळाली गेली या चेंडूवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील. नक्कीच विचार केला गेला तर 18 गडी बाद केलेत या गोलंदाजाने. नवख्या गोलंदाजाने काय गोलंदाजी झाली. या जवळ 6 चेंडूचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी प्रणवच्या माध्यमातून झाली. या येणाऱ्या काळात नक्कीच अतिशय घातक ठरू शकतो हा खेळाडू. न्यू गोलंदाज लगेच सज्ज व्हायचे. जवळ 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त 10 आकड्यावर बघायला भेटतील. तर मात्र 18